नमस्कार. लावण्याच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नेहमीचा आलू पराठा, गोबी पराठा किंवा मग मेथीचे पराठे खाऊन कंटाळला असाल तर आज आपण अगदी हेल्दी असे मुगाच्या डाळीचे एकदम वेगळ्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पराठे कसे बनवायचे ते बघू. तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी मुगाची डाळ 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. मुगाची डाळ भिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता ही मुगाची डाळ आपण एका कढईमध्ये टाकून घेऊ. त्यानंतर 2 ते 3 वाट्या आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी यामध्ये आपल्याला जास्त घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हळद घालायची आहे. हळद घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला ही डाळ खूप जास्त शिजवायची नाही आहे, थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत शिजवायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटं फक्त थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत डाळ शिजवून घेऊ. डाळ शिजते आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊ. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे रवा घालायचा, एक बारीक किसलेला गाजर घालायचा. आज आपण हे पराठे अगदी हेल्दी बनवतोय, त्यामध्ये यामध्ये गाजर किंवा कुठलीही भाजी तुम्ही वापरू शकता. ओवा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं. आता गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही. तर व्यवस्थित आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. या ठिकाणी तुम्ही गाजर नाही वापरला तरी देखील चालेल किंवा मग तुमच्याकडे अजून कुठली भाजी असेल ती तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि छान सॉफ्ट असा गोळा याचा तयार करून घ्यायचा. हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट नाही तर सॉफ्ट असं भिजवायचं आहे, कारण आपण स्टफिंग करून पराठे बनवणार आहोत. जेव्हा आपण पराठे स्टफ करून बनवतो त्यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीचं पीठ असतं ते छान सॉफ्ट भिजवायचं. पीठ भिजवून झालं 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवू. आपलं पीठ भिजवून झालं तोपर्यंत या ठिकाणी डाळसुद्धा छान सॉफ्ट झाली. डाळ आपल्याला खूप जास्त स्मॅश करायची नाही, अशी हलकीशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. आता एका गाळणीमध्ये काढून त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता एक खलबत्ता घेतला आहे. यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा बडीशेप घ्यायची आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा अख्खे धणे आणि 1 चमचा जिरं घालायचं. आता हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे. हा मसाला आपण आपल्या त्या स्टफिंगमध्ये टाकतो, त्यामुळे आपल्या स्टफिंगला खूप जास्त छान चव येते. आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं. त्यानंतर आपण कुटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आणि याचा छान हलकासा सुगंध येईपर्यंत 1 ते 10 सेकंद परतून घ्यायचं. तर साधारण 10 ते 12 सेकंद मसाला परतून घेतला. आता यामध्ये खलबत्त्यामध्येच ठेचून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण घालायचा. मिरची आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपण शिजवून घेतलेली मुगाची डाळ यामध्ये घालायची आहे. यातलं संपूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे. जर तुमची डाळ खूप जास्त शिजली असेल तर 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर डाळ चांगली परतून घ्यायची, म्हणजे ती घट्ट होईल. दोन ते 3 मिनिटं आपण ही डाळ चांगली परतून घेऊया. या स्टफिंगमध्ये काही डाळ अख्खी राहते, काही डाळ स्मॅश होते, त्यामुळे पराठ्यांना आपल्या खूप जास्त छान टेस्ट येते. आता यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घातलेला आहे आणि या मुगाच्या डाळीसोबतच आपण हे बेसन पीठसुद्धा छान परतून घेऊ. बेसन पीठसुद्धा मुगाच्या डाळीसोबत छान खमंग असं भाजलं जाईल. आता एक 4 ते 5 मिनिटं आपण ही डाळ परतून घेतली. आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा छोले मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. या ठिकाणी तुम्ही छोले मसाल्याऐवजी गरम मसाला वापरू शकता. फ्लेवरसाठी पावभाजी मसाला देखील वापरू शकता. आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी मसाला तुम्ही ॲड करू शकता, याला छान असा फ्लेवर येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा धणेपूड घातलेली आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे आपला जो मसाला आहे किंवा हे स्टफिंग आहे ते छान चटपटीत असं लागतं. आणि याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया.
तर या ठिकाणी आता हे स्टफिंग आपलं तयार झालं. गॅस बंद केलेला आहे आणि हे स्टफिंग आपण थंड करून घेऊ. आता स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे. या ठिकाणी आपलं जे पीठ आहे मळून घेतलेलं ते सुद्धा छान सेट झालं आहे. आता पुन्हा एकदा यावर आपण 1 चमचा तेल घालू आणि पुन्हा एकदा छान मळून घेऊ. म्हणजे आपलं पीठ आहे ते छान अगदी सॉफ्ट असं तयार होईल. पीठ 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेतलं. आता आपल्याला याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला पराठा कितपत मोठा किंवा कितपत छोटा हवा आहे त्या अंदाजाने आपण याचा गोळा घ्यायचा. थोडंसं कोरडं पीठ आपल्याला याला लावायचं आहे आणि दोघे अंगठे आपल्याला या पद्धतीने असे मधोमध ठेवायचे आहे आणि चारी बोटाने असं गोल गोल फिरवत याची आपल्याला एक वाटी तयार करायची. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने स्टफिंग आपल्याला यामध्ये भरायचं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपण स्टफिंग भरू. कितीही स्टफिंग आपण यामध्ये भरलं तरीसुद्धा आपला पराठा अजिबात फाटणार नाही. हलक्या हाताने हे स्टफिंग आपण व्यवस्थित दाबून घेऊ आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. आणि हे स्टफिंग जर वर येत असेल तर एका हाताने याला मध्ये प्रेस करून घ्यायचं. याच्या कडा मोकळ्या झाल्या हाताने जसं गोल गोल करायचं. त्यानंतर कोरडं पीठ लावायचं आहे आणि या पद्धतीने हा उंडा आहे तो आपण गोल गोल फिरवू. म्हणजे आपलं जे स्टफिंग आहे ते अगदी कडेपर्यंत छान पसरलं जातं आणि आपल्याला पराठा लाटताना सुद्धा अगदी सहज शक्य होतो. आता याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने पराठा आपण चांगला लाटून घेऊ. या पद्धतीने जर तुम्ही हे स्टफिंगचे पराठे बनवले तर अजिबात आपला पराठा फाटला जात नाही. अगदी कडेपर्यंत सारण यामध्ये अगदी छान असं पसरलं जातं. यामध्ये आपण गाजर वापरले, मुगाची डाळ वापरलेली आहे, त्यामुळे अतिशय हेल्दी असे हे पराठे तयार होतात. आता लाटून झालेला पराठा तव्यावर आपण शेकून घेऊ. दोघं साईडने पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. आता याला आवडीप्रमाणे तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता किंवा मग बटरही लावू शकता. तर या ठिकाणी मी तेल लावलेलं आहे. दोघी साईडने पराठा तेल लावून आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि हो, पराठा भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. एकदम हाय फ्लेमवर पराठा अजिबात भाजायचा नाही. मस्त असा खरपूस आपण मीडियम फ्लेमवर हा पराठा चांगला भाजून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असा पराठा आपला फुगलेला आहे. या ठिकाणी पराठ्याला रंगही सुरेख आला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा पराठा आपला भाजून तयार झाला. आता याच पद्धतीने आपण सगळे पराठे आहेत ते बनवून घेऊ. तर बघा इथे आपले पराठे बनवून झालेले आहेत. मस्त गरमागरम पराठे सर्व करू. तर या ठिकाणी मी दही तडका बनवलेला आहे, त्यासोबत पराठे सर्व केले. त्याचबरोबर हिरवी चटणी बनवलेली आहे. तर या ठिकाणी हे पराठे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहे. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे हे पराठे आपले तयार झाले. तर हे पराठे तुम्ही टिफिनला बनवू शकता किंवा मग रात्रीच्या जेवणाला किंवा मग दुपारच्या जेवणाला नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. अगदी पोटभरीचे असे हे पराठे आपले तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की